वेलकम बॅक मंडळी. कुकिंग पार्टीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. हे भरलेलं ताट बघून आलं ना तोंडाला पाणी? का नाही येणार? कारण यामध्ये आहे इतके सारे पंचपक्वान्न. पण हे आहे माझ्यासाठी अत्यंत खास, कारण यातल्या अशा रेसिपीज आहे ज्या माझ्या आजीच्या आहे. सगळ्यात आधी मी कढी बनवून घेतली आहे. आता तुम्ही म्हणाल यात खास काय? फोडणी तर नेहमीचीच आहे. तेच मिरची, तेच आपले कढीपत्ते आणि सोबत आपल्या लसूणचा तडका. नवीन काय? तर नवीन आहे हे तुरीच्या दाण्याचे गोळे. हे गोळे बनतात ओल्या तुरीपासनं. शेतातनं तुरी आल्या की थेट घरी येतात आणि घरी आणल्या की आजी त्याचे दाणे सोलून देते. दाणे काढून झाले की मग त्याचे वेगवेगळे पदार्थ. त्यापैकी हाच एक अत्यंत आवडीचा. हा पदार्थ म्हणाल तर मुलांच्या आवडीचा, छोट्यांना पण जपणं आहे. त्यामुळे खास पनीर याची रेसिपी आपल्या चॅनलवरती पूर्ण आलेली आहे. खाली दिलेल्या शॉर्टवरती क्लिक करा आणि पूर्ण रेसिपी बघा. पनीर बटर मसाल्याच्या या भाजीत मी कुठलाही रंग वापरलेला नाही, पण तरीसुद्धा बघा हॉटेलसारखा रंग आलेला आहे. त्यासोबत चव पण आलेली आहे. पूर्ण रेसिपी बघायची असेल तर खालच्या शॉर्टवरती क्लिक करा आणि ही पूर्ण रेसिपी बघा. आता यानंतर हा जो पराठा आहे हे मुलांना पोळ्या खाऊ घालण्यासाठी. कणिक आपली साधीच आहे, फक्त त्यामध्ये मीठ आणि थोडं तूप घालून भिजवून घेतलं आहे. त्यासोबत पोळी लाटताना यावरती छान असे ओवा कोथिंबीर लावून याला असं छान पोळी आणि पराठा बनवून घेतला आहे आणि दोन्ही बाजूला तूप लावून छान शेकून घेतलं आहे. मुलं कशी ना भाजी अशी असली की आवडीने 2 काय 3 पोळ्या खातात. या पद्धतीने दिल्या तर रोजच मागतात. चला मग आपला स्वयंपाक झाला आहे तयार. आता घेऊया ताट वाढायला. सर्वप्रथम ही आपली पनीरची भाजी, थोडीशी त्यावरती क्रीम टाका, अगदी तो हॉटेलसारखा लुक येईल. त्यानंतर चपाती किंवा पोळी किंवा पराठा, त्यासोबत हे सुद्धा तुरीच्या दाण्याचे केलेले वडे आहेत. त्यानंतर वरण भात, आपले आजी स्पेशल कढी गोडे. चला मग ताट झालं तयार. सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि सबस्क्राईबसुद्धा करा. कीप वॉचिंग.